मला राहून राहून काश्मीराचं आश्चर्य वाटतंय. म्हणजे आजची कल्पना ही तिच्याच डोक्यातली. यामागे तिचा प्रामाणिक हेतू असेल तर ठीक आहे. तिने अभिलाषालाही समजवलं. कधी कधी मला खरंच तिचं कौतुक करावंसं वाटतं. पण नाही, अभिलाषाला कुणी नॉर्मल केलं नसतं तरी ती नॉर्मल झाली असती याची मला खात्री आहे. मला त्याचं आश्चर्य नाही वाटत. मला आश्चर्य काशीचं वाटतंय. का बरं? काशीचं असं वागणं म्हणजे निवडुंगाच्या झाडाला काट्याऐवजी फुलं येण्याचा प्रकार आहे. असो, मला ना कधी एकदा घरी जाते आणि मीराला भेटते असं झालंय. चला, उद्या सकाळी निघायचंच आहे. मग भेटा आपल्या लाडक्या मीराला. मला यांना पिल्लांना नीट झोपवायला हवं. 1:30 वाजता चहा प्यायचाय. कॅशने पण काही नख शोधून पाठवलंय ना. काहीतर म्हणे चहा प्यायल्याशिवाय माझं काम होत नाही. ऍसिडिटीच व्हायला पाहिजे त्याला. नाही नाही, नको नको, उगीच माझी किल्ली बनवणार नाही तो. आता काय भांड. आता काय चहापत्ती आणि साखर. अरे देवा, कोणी मला रात्री 1:30 वाजता चहा करताना पाहिलं तर. ही मीरा पण ना जमतच नाही. तोपर्यंत जरा कंबर टेकवते. मी फोन उचला. गरज असेल तेव्हाच फोन नाही उचलणार. बहिणी. अरे हं? बेबी, इतक्या रात्री तू इथं काय करतेस? माहित आहे, तुला फोनच करायचा होता ना. आज जाऊन कर ना. अंकल, थंडी जाणवायला माझं काय वय नाही झालंय. आणि एवढ्या थंडीत तुम्ही बाहेर काय करताय? जा जा, आज जा. कसं आहे ना, तुम्हाला त्रास झाला तर डॉक्टरांना बोलवावं लागेल. हा, झोपा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. बहिणी पण ना. हॅलो हॅलो, कोण बोलते? वहिनी, एवढ्या रात्री कॅश शिवाय तुम्हाला आणखीन दुसरं कोण फोन करणार? आधी मला हे सांगा की मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? झालं झालं, सगळं काम झालं. चहा बनवला. चहा?
म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी आहे तर काही हरकत नाही. बरं, मी सांगितलेलं काम तुमचं झालंच असेल ना? म्हणजे मी उद्या यायला निश्चिंत, नाही का? ठेवते मी फोन. फिनिश. झालंय, काम झालं, चहा पण झाला, मस्त वाजत. चला. अरे सावकाश रे, पुढे जाऊ नका. बरी येते मी. हा, मावशी काय आहे, डोळ्यात पाणी नाही आणायचं. मी माझ्या घरी चाललीये, दुसरीकडे कुठे लांब जात नाहीये. तुम्ही कधीही बोलवा, मी येईन. हं? मुलीचं घर किती जवळ असलं तरी ती नजरेआड गेली तरी आईसाठी ती दूरच असते, म्हणून डोळ्यात पाणी आलं. म्हणूनच सांगते, डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? डोळ्यात पाणी येईल असे विचार मनातही आणायचे नाहीत. गायत्री, तुला एक गोष्ट सांगू, आमच्यापैकी प्रत्येकाला तुझ्यामध्ये आमची मुलगी दिसते. माझी अवस्था ही तुमच्यापेक्षा वेगळी कुठे आहे? हे मी माझं माहेरच समजते. आणि जेव्हा जेव्हा मी इथे येते तेव्हा मी इथे माहेर पण अनुभवत असते. हा काय सगळा बोरिंग प्रकार चाललाय? मला तर मी कधी एकदा घरी जाते आणि कधी तमाशा पाहते असं झालंय. अभिलाषा वहिनींनी सगळी कामं रात्रीच पार पाडलेली असल्यामुळे त्याही आता माझी वाट पाहत बसलेल्या असते. गायत्री, तुझं आम्हाला खरंच कौतुक वाटतं. हे असं बोलून तुम्ही आपल्या नात्यातलं अंतर कमी का करताय? मी तुम्हाला काय सांगितलंय? मी इथे येते हे माझं कर्तव्यच करते. आणि कधीही माझी गरज लागली तर मला कधीही तुम्ही फोन करा, मी ताबडतोब येईन. खरं सांगायचं तर तू जाऊ नयेस असं आम्हाला वाटतं. जावं ना, काय वाटेल. नाही नाही, माझी काहीच हरकत नाहीये. फक्त तिच्याबरोबर मलाही घर जावई करून घ्या म्हणजे झालं. अरे देवा, सकाळ झाली. यायचं का आता? चला. हं? खूप उशीर झालाय. हा, येते. काळजी घ्या सगळ्यांनी. हं? एक मिनिट हा, फोन आलाय, मी आले. लवकर ये ग. चला मुलांनो, रमले तिकडे. चला. हा वहिनी, अगदी वेळेवरती फोन केला. नाही म्हणजे आम्ही आता इकडनं निघणारच होतो, म्हणून मी फोन करणार होते तुम्हाला. नाही कॅश, मी नाही, तुम्ही आता काही म्हणू नका. तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही चोख पार पाडलात ना. आता पुढे काय करायचं याची जबाबदारी माझी. नाही कॅश, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. वहिनी, आता तुम्ही बघाच त्या मीराची कशी वाट लावते ती. मी तुमचे अधिकार आपल्याकडे घेऊन ती स्वतःला होम मिनिस्टर समजत होती ना. कॅश, अगं माझं जर ऐकून घेतेस का? अहो वहिनी, एवढी काय घाई आहे? आता ह्यापुढे आम्हाला तुमचंच ऐकायचंय. बरं वहिनी, इथला निरोप समारंभ संपला की आम्ही निघतो. म्हणजे साधारण 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिथे. अगं त्याआधी आपल्या प्लॅनचे 12 वाजलेत. काय काय म्हणालात? कॅश, अगं थोडी गडबड झालीये. काय झालं? एक कप चहा टाका. चहा? अहो, चहा पिल्याशिवाय काय कामच सुचत नाही.
कळलंच नाही मला मी कधी झोपले ते. वहिनी मला एक कळत नाहीये, एवढ्या महत्वाच्या कामात तुम्हाला झोप तरी कशी येऊ शकते? अगं आता ते माझ्या हातात आहे का? पण आबांना आणि सासूबाईंना तिकडे थांबून ठेवणं तुझ्या हातात आहे. काहीतरी करून तू त्यांना तिथे थांबव हा, म्हणजे मला इथे काहीतरी करता येईल. काय ऐकतेस का मी काय बोलते ते? प्लीज माझ्यासाठी जरा त्यांना तिथे थांबव हा, म्हणजे मी इथे. ऐकतेस का तू? काय वहिनी वहिनी एक मिनिट, आधी ते तुमचं रडणं बंद करा. आता मी काय सांगते ना ते नीट शांततेने ऐका. हे बघा वहिनी, कसंही करून आता मी आबांना आणि सासूबाईंना इथे 1.5-2 तास थांबवते. ह्या 1.5 ते 2 तासात तुम्हाला तुमची सगळी कामं आटपायची आहेत. वहिनी मी परत एकदा तुम्हाला सांगते, आपल्याकडे फक्त 1.5 ते 2 तास आहे आणि त्या 1.5 ते 2 तासात तुम्हाला कामं आटपली पाहिजे. काय सगळं 1.5 तासात मी काय काय करणार? हे बघ आजचा प्लॅन जाऊ दे, पुढच्या वेळेला आपण नक्की करूया हा. अजिबात नाही वहिनी, पुढच्या वेळेस तुम्ही झोपणार नाही याची काय गॅरंटी? हे बघा वहिनी, आपला प्लॅन आजच्याच पूर्ण झाला पाहिजे. आणि हो, मेहरबानी करून तुमचा फोन तुमच्याकडेच ठेवा प्लीज. लागा कामाला, बाकीचं मी सांभाळते इकडचं. हा ठेवते, बाय बाय. बाय बाय. तर 1.5 तास. अरे देवा, तो साबण तिथे दोरीला तसाच आहे. काहीतरी बंदोबस्त करायला हवा. मी जाते. आता 1.5-2 तास कसा टाइमपास करायचा तेच कळत नाहीये. प्रवासात वेळ जाईल म्हणावं तर घरी फार दूर नाहीये. काही करून थांबायला तर हवंच. काश्मीरा निघायचं का? हो आले आले, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. उशीर होणार पोचायला आपल्याला. शिपांना खरंच. ओ वहिनी वहिनी ऐका ना. आता काय मीरा? वहिनी पेपर वाचलात का? बघा तरी किती सेल चालू आहे. आपल्या बाजूचा मॉल आहे ना, तिथेच चाललाय सेल. मग मी काय करू? तुम्ही एकदा बघा ना, म्हणजे कुठल्या वस्तूवर काय फ्री आहे तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, इथे काय लिहिलंय? टूथपेस्ट वर टूथब्रश फ्री, शॅम्पू वर त्याच कंपनीचा कंडिशनर फ्री. वाण्यापेक्षा स्वस्त आहे. जरा बघा तरी सामान. असं म्हणतेय? हा बरं कुठे? बघा तरी केवढा सेल चालू आहे. मीरा, अगं साड्यांवर पण सेल आहे. मस्त आहे बघ ना, बनारसी सेल, कोटा, कलकत्ता सेल, शिफॉन, जॉर्जेट. अगं मीरा, मीरा मी काय म्हणते, सासूबाईंना येऊ दे आणि मग त्यांना आपण हे दाखवूया आणि मग तिथे जाऊया. हा साड्यांबद्दल? हो. अहो नाही, मी रोजच्या वापराचं सामान आहे ना त्याबद्दल म्हणत होते. तुम्ही साड्यांचं काय घेऊन बसलाय? अगं पण तू आत्ताच महिन्याभराचं सामान भरलं नाही का? भरलंय ते ठीक आहे, पण सगळ्या वस्तू नाही आणल्या ना. उदाहरणार्थ साबण. मी साबणाचं कुठे वाचलं होतं? हे बघा, इथे काय लिहिलंय? 3 साबणवर 2 साबण फ्री. साबण? मीरा एक काम कर, हे घे तू साबण आणि तुला जे काय हवं असेल ना ते तू आण. मला तर निघायला हवं. मी आलेच. पण नाही, पण त्याच्या सोबत अजून काय आणायचंय? तुमची लिस्ट तरी द्या. अहो बाई, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. गुड मॉर्निंग. अहो तिथे काय बघताय? मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं. काय म्हणजे आज बरी आहेस ना तू? नाही, सकाळी एकदम इंग्रजीत गुड मॉर्निंग. ते असंच. आज सूर्य पश्चिमेकडनं उगवलाय की काय? बघायला पाहिजे. कुठे चष्मा माझा?
इंग्रजीत सकाळी सकाळी. बरं, हरकत नाही. चला आता वेळेवर उठलोय तर आंघोळ करून घेतो. हा नाही मला जायचंय आंघोळीला. तुम्हाला केवढी घाई? अभिलाषा, तुझी तब्येत ठीक आहे ना? हा नाही म्हणजे मी नेहमी म्हणतो माझ्या आधी आंघोळ करत कंटाळा करते, आणि आज काय एकदम? मला जरा बाहेर जायचंय, जरा काम होतं. अगं हो, मला नाही, मान्य आहे मी तुला आधी काम आहे, आंघोळीला पण मला पण आलेच काम मी. आहे, मलाही जायचं ऑफिसला. अगं अभिलाषा, काय करायचं तिकीट ते 2 तास बाबन आणि सासूबाईंना कसं थांबवू आता मी? काहीतरी करावं तर लागणारच. या अभिलाषा वहिनीमुळे ना मला आता काय काय करावं लागणार आहे. ठीक आहे, आता काय करू? काहीतरी तर करावं लागणार आहे. वहिनी, आता तुम्ही मला अजून कुठले कुठले दिवस दाखवणार आहात? काहीतरी करावं तर लागणारच. काय करू? आता ते बाथरूम किती घाण आहे. आजी, मम कुठे आहे? कंटाळा आलाय. चल निघायचंच. हा गायत्री, तू बोलवून आणतेस का तिला? मुलं कंटाळली आहेत आता. बघते मी. हा आले. जा जा, तुम्ही गाडीकडे जा. काय करायचं आता? काय करायचं? बहिणीनं एक काम दिलं ते पण धड करता नाही आलं. देवा, काशी, ए काशी, काशी. वाटलंच होतं सासूबाई इथे येऊन चडमडणार. अगं ऐकू येत नाही का तुला? किती हक्का मारते मी. किती वेळ हात घालवणार आहेस? आम्ही सगळे बाहेर खोळंबलोय. आता जोपर्यंत मी काही उत्तर देत नाहीये तोपर्यंत सासूबाई ही गप्प बसणार नाहीत. अगदीच माझ्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला तर माझी काळजी वाटत असल्याचं नाटक करत ते दार तोडायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. किती हक्का मारते तुला? अगं काहीतरी बोल ना. ऐकू येत नाही का तुला? घरी जायचंय ना. सासूबाई, मी कधीपासून दार उघडण्याचा प्रयत्न करतेय पण काय करू? कडी उघडत नाहीये इथून. कडी उघडत नाहीये? अशी कशी उघडत नाहीये? अगं तू एक काम कर. हे बघ, दरवाजा आहे ना तुझ्या बाजूला खेचून घे असा. हा, आणि कडी काढायचा प्रयत्न कर. जमेल बघ. अगं जमतंय का? नाही उघडत आहे. अरे देवा. बरं थांब 1 मिनिट. हा मी बघते काय. अहो विनायक, हे बघा. अरे देवा, आता सगळेजण इथे येतील. दरवाजा उघडला तर? नाही 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 नाही. अभिलाषा बहिणीने काम केलं असेल. 1 मिनिट, मी अभिलाषा बहिणींना फोन करते. अरे देवा, दाराची कडीच उघडत नाहीये. कॅशचा फोन. वहिनी, कुठे आहात तुम्ही? बरं, मी सांगितलेलं काम केलं का? तुम्ही चाबीवाल्याकडे जाऊन आलात? म्हणजे मी किल्लीवाल्याच्या दुकानातच आहे. इथून बाहेर पडल्यावर तुला फोनच करणार होते. अरे देवा, हे बाथरूमचं दारही उघडत नाहीये. कॅश अगं. वहिनी, म्हणजे तुम्ही बाथरूम मध्ये आहात? अगं म्हणजे मी आधी तुला जरा खोटं बोलले, पण मी इथून बाहेर पडल्यावर त्या किल्लीवाल्याकडे जाणार होते. काशी, काश्मीरा, काय झालंय? आबा, मी दार उघडण्याचा प्रयत्न करते पण
आतून कडी उघडत नाहीये. काय झालंय? ते असं होतं केव्हा केव्हा, दरवाजा असा बंद होऊन जातो. आता काय करणार? वहिनी, अहो तुम्ही अजून बाथरूम मध्ये जा. अहो आता काही ही आंघोळ करण्याची वेळ आहे का? अगं कॅश, तुला माहिती आहे ना, आंघोळ केल्याशिवाय मला घराबाहेर पडायला नाही आवडत. वहिनी आता उगाच नाटकं करू नका. तुमच्या दरवाजाची कडी उघडा आणि बाहेर जा. काश्मीरा, अहो आबा, आबा, अहो मी खूप प्रयत्न करते पण अजून कडी उघडत नाहीये. अगं दार प्रेस करून उघडून बघ ना. मी तिला मगाशी तेच म्हटलं, जरा खेचून घे आणि कडी काढ, तर म्हणाली नाही जमत आहे. असं काय? जॉन, काय करायचं? काही अगं तू काही बोललीस तर आम्हाला कळेल ना. बोलत पण नाहीये काही. काश्मीरा, हे काश्मीरा,